हैदराबाद। आज आपण आपल्या कोकण टूरची सुरुवात करतो आहे या स्वामीनारायण मंदिरापासून। मी दादरच्या ईस्ट मध्ये आहे। तुम्ही बघू शकता पहाटेची वेळ आहे तरी खूप गजबजाट आहे। सो आपण आपल्या पहिल्या टूरला जातोय फूडिस्तानच्या। फूड आपण इकडे दाखवलेलंच आहे। आता स्थान म्हणजे आपलं जे टूरिंग पार्ट आहे, जे आपलं ट्रॅव्हलिंग पार्ट आहे ते आपण कव्हर करायला चाललोय। आम्ही आता सध्या येऊन पोहोचलो यांच्या डिनर हॉलमध्ये। आम्हाला आता प्रचंड उशीर झालेला, मग आम्ही आलो, आम्ही रिफ्रेश वगैरे झालो, चेंज करून फटाफट जेवायला आलेलो आहोत। आम्हाला खूप भूक लागली आहे। किती वाजलेत? 10:21 झालेले आहेत। म्हणजे आम्हाला वी कांट वेट, आम्हाला फक्त जेवण कधी लवकर येते असं झालेलं आहे। आज आम्हाला ही लोक थाळ्या सर्व करतात इकडे। आमच्याकडे 2 व्हेजिटेरियन मेंबर्स आहेत आणि 3 नॉन व्हेज। सो बघूया नॉन व्हेज मध्ये काय आहे आणि व्हेज मध्ये काय आहे। सो थाळ्या आल्या की तुम्हाला दाखवते। आपलं जेवण आलेलं आहे आणि खूप टेम्पटिंग गोष्टी आहेत, पण आमच्यासाठी लिमिटेड आहे कारण का आम्ही आज व्हेजिटेरियन आहोत, मी आणि माझा अजून एक टीम मेंबर। सो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करवते आज आमच्याकडे काय काय आहे मेजवानीत। सर्वात पहिलं तर मोदकाने आमचं वेलकम केलेलं आहे कोकणात। एकदम सुंदर आपल्या आजीच्या हातचे मोदक असतात तसेच आहेत आणि त्याच्यावर एक छोटीशी तुपाची वाटी आहे। कमिंग डाऊन टू द व्हेजिटेरियन, आता आपण व्हेजिटेरियन थाळीत काय आहे बघूया। व्हेजिटेरियन थाळीत आहेत चपाती, थोडंसं सॅलड आहे, पापड, छोले आहेत, वरण आहे, आपलं डाळ ज्याला बोलतो फोडणीचं, बटाटा आणि वांग्याचं सुकी भाजी आहे, कोकम सार आणि थोडीशी अशी मस्त तांदळाची खीर आहे आणि ह्याच्यात भात पण इन्क्लुडेड आहे, पण तो आता थोड्या वेळात येईल। आता 2 व्हेज सेम थाळ्या आहेत। गोइंग डाऊन टू द नॉन व्हेजिटेरियन थाळीज ज्या आहेत, तर आपण पहिला चिकन पासून सुरू करूया। कोकणात आलो आणि मटण वडे किंवा चिकन वडे नाही खाल्ले तर कायच खाल्लं। सो ह्या थाळीत आहे आपल्याकडे आपले भाजणीचे वडे, सुकं चिकन, रस्सा चिकन, बॉइल्ड अंड, सॅलेड आणि कोकम सार। सो ह्याच्याबरोबर पण भात मिळतो। ओके, आता त्याच्या पुढे आपण जातोय कोलंबी थाळीकडे, ज्याच्यात आहे तांदळाची भाकरी, तळलेली कोलंबी, बांगड्याचं सार आहे, हे कोकम सार आहे, सुकी कोलंबी आहे, कांद्यातली जी असते ती, किसमूर आहे आणि ह्याच्यात पण भात आपल्याला नंतर आपल्याला पाहिजे तसं येतो। आणि आपली शेवटची थाळी आहे पापलेट फ्राय थाळी। सो ह्याच्यात एक तळलेलं पापलेट आहे, कन्सिडरेबली चांगल्या साईजचं आहे, प्लस उकडीच्या भाकऱ्या आहेत, सॅलेड आहे, तेच आपलं सार जे कोलंबी थाळीत होतं ते तिकडे पण आहे, बांगड्याचं सार, कोकमाचं सार, किसमूर आणि मग भात पण येतो त्याच्यात। आणि आता ही सुंदर मेजवानी आम्हाला एन्जॉय करायची आहे आणि मग तुम्हाला आम्ही प्रतिक्रिया सांगूच आमच्या जे पण असतील, पण आता आम्हाला मस्तपैकी हे सुंदर जेवण एन्जॉय करू द्या। सो आपण थोड्या वेळानंतर भेटूया। सो आमचं जेवण आता झालेलं आहे। मी माझ्या शेवटच्या मोदकावर आहे आणि ते खाता खाता मी तुम्हाला सांगते आमच्या ज्या प्रतिक्रिया, आमचे रिव्ह्यूज जे होते जेवणाला घेऊन। बेसिक सांगायचं तर मराठमोळं घरगुती जेवण, कम्फर्ट फूड, म्हणजे आपण आपल्या गावाला जाऊन जसं जेवण एक्सपेक्ट करतो तसंच, म्हणजे बीट द व्हेजिटेरियन फूड किंवा नॉनव्हेजच्या थाळ्या, एव्हरीथिंग वॉज एकदम म्हणजे असं सोडा नाही, मसालेदार नाही, बेसिक एकदम मस्त घरगुती जेवण आणि चांगलं क्वालिटी। सो आय लाईक इट आणि आय होप का तुम्हाला पण आवडेल जेव्हा तुम्ही इकडे याल। आता उद्या सकाळी तुम्हाला नाश्त्याचा अजून रिव्ह्यू देऊ। सो गुड नाईट, सी यू टुमॉरो। गुड मॉर्निंग। आमची सकाळ खूप सुंदर झाली इकडे पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत,
इतक्या सुंदर व्ह्यू सोबत मस्त आम्ही कॉफी सिप करत करत आमची सकाळ आमची जी पण होती ती आम्ही एन्जॉय केली. थोडंसं प्रॉपर्टीचं निरीक्षण केलं का इकडे हे लोक काय काय करतात. आय थिंक ही लोक यांचं स्वतःचं एक किचन गार्डन आहे ज्याच्यात छोट्या छोट्या मिऱ्यांची झाडं, फार्म टू टेबलचं जे कॉन्सेप्ट आहे ते इकडे त्या लोकांनी खूप चांगलं क्रिएट केलेलं आहे, राबवलेलं आहे. आणि त्याचंच एक हे आहे आजचा नाश्ता. आज आम्ही खूप लाईट ठेवलं कारण का आमचा खूप बिझी आणि खूप फूडवाला डे आहे. सो आपल्याकडे इकडे आहेत घावणे, नरम लुसलुशीत घावणे, आणि त्याच्यासोबत आहे खूप सुंदर चटणी आणि थोडंसं उपमा दिलाय त्यांनी मला टेस्ट करायला. सो मी घावणे खाऊन तुम्हाला सांगते का म्हणजे दिसायलाच सुंदर आहेत बट तरी टेस्ट करणं इज मस्ट. सो मस्त असं 1-2 बोटांनी तुटणार का घावणा, थोडंसं एकदम हिरवगार चटणी डिप करून. म्हणजे ना ते नॅचरल प्रोडक्ट्सचे जो एक वेगळा फ्लेवर असतो ना तो आहे हा. सो खरंच सुंदर आहे. मला खूप आवर्जून वाटतं का तुम्ही लोकांनी इकडे यावं, या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यावा विथ दिस होमली, एकदम घरगुती, घरातल्या आपण टेबलवर बसलोय किंवा लादीवर बसलोय आणि आई किंवा आजी आपली गरमागरम तव्यावरनं आपल्याला असे घावणे काढून देते, तीच फील आहे. पण फक्त आता आम्ही नाश्ता आमच्या रूममध्ये मागवलेला आहे कारण का आम्हाला थोडं हे पण हा सेटअप पण एन्जॉय करायचा होता फूडसोबत. सो या सुंदर नाश्ता आणि मस्त व्ह्यू. सो मी आता माझा नाश्ता एन्जॉय करते. आम्ही इकडनं निघतोय, चेकआउट करतोय आणि पुढचा दिवस कसा असणार आहे ते आम्ही हळूहळू जसं जसं दिवस पुढे जात जाईल तुम्हाला इन्फॉर्म करत जाऊ. तुम्हाला जसं मी बोललेली थोड्या वेळापूर्वी का ह्यांचं स्वतःचं हर्ब गार्डन आहे. सो इकडे मी जस्ट एक्सप्लोर करायला आलेली, मला खूप आवडतात त्या गोष्टी. सो ह्यांच्याकडे हे होली बेसल आता मी बघते. होली बेसल ही तुळसच असते, आपल्या प्रत्येकाच्या घरात पुण्यात असते ती, पण इटालियन लोक त्याला हर्ब म्हणून वापरतात आणि म्हणून त्यांच्याकडे बेझल आणि आपल्याकडे होली बेझल असं नाव असतं. सो त्याचा सुगंध पण खूप सुंदर येतोय. इकडे कुठेतरी जवळपासच त्यांनी लेमन ग्रास लावलेला आहे, पेपरकॉर्न, सिनेमन, आणि जर तुम्हाला इकडे आम्हाला दाखवता आलं तर आवोकाडोची झाडं लावली आहेत त्यांनी. कॅन यू इमॅजिन आवोकाडो, ते पण रत्नागिरीच्या ठिकाणी. सो खूप फ्रेश भाज्या ह्यांच्या असतात. विंड सॉंग्स जे ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे, इट स्टिक्स टू इट्स नेम. आणि खरंच विंड म्हणजे वारा आणि वारा गातोय ह्याचं ट्रान्सलेशन होतं मराठीत. खरंच इकडे प्रत्येक जागेवर उभं राहिलं की तो वाऱ्याचा इतका सुंदर सुंदर असा हलका हलका आवाज, गाणं गातं असं वाटतं. इतकं पीसफुल आहे. फक्त वाऱ्याचा आवाज, गाणं, ते तेवढंच ऐकायला येते आपल्याला इकडे. सो खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, तुम्ही इकडे नक्कीच भेट द्या. आणि ह्याच्या पुढचं सगळं मी आज पूर्ण दिवसात तुम्हाला सांगतच राहील. हे इकडे खूप जुनं मंदिर आहे ह्यांचं, इकडच्या ग्रामस्थांचं, आणि ह्याचं नाव आहे नवलाई देवी आणि पावनाई देवींचं मंदिर आहे आणि इकडचं ग्रामस्थळ आहे. आम्हाला काल रात्री हॉटेलला जाताना अगदी डोंगरावर हॉटेल आहे आणि त्याच्या अगदी पायथ्याशी हे सुंदर असं सुबक कामाचं मंदिर आम्हाला दिसलं. पण खूप उशीर झालेला म्हणून आम्ही धावत गेलो तिकडे, म्हणजे असं खूप घाईत गेलो. बट मला हे तुम्हाला दाखवायचंच होतं. नमस्कार काका, तुमचं नाव काय काका? माझं नाव रामदास श्रीधर बनप. या जाकीमेऱ्या गावचा मी ग्रामस्थ आहे. अरे वा. ग्रामपंचायत सदस्य आहे. आणखीन या देवस्थानात जवळजवळ 25-30 वर्ष मी सेवा करतो देवाची. ओके. सो थोडीशी माहिती देऊ शकाल का आम्हाला ह्याबद्दल?
हे 5 वाड्यांचं हे जाकीमेऱ्या गाव आहे हा आणि हे मंदिर सुद्धा 5 वाड्यांचं आहे. ओके. जाकीमेऱ्या गावचं हे ग्रामदैवत आहे. नवलाई, पावनाई, हा जाकादेवी, भराडी आणि महेश्वर असे 5 ओके. दैवत आहेत. ओके. त्याची आमचे जे ग्रामस्थ आहेत अतिशय फार श्रद्धा या देवस्थानवर आहे. ओके. जे काय मागतात ते त्यांना हे देते. म्हणजे इच्छापूर्ती हो, देऊळ आपण बोलू शकतो. इच्छापूर्ती करते. तिचे आता नामसप्ताह सोहळा झाला. हा. त्यानंतर आता नवरात्र उत्सव येईल. आता आज नारळी पौर्णिमेचा आहे. नारळ तिचा जो असतो मानाचा पूजलेला तो आज समुद्रार्पण केला जाईल. ओके. हा. आणि नंतर नवरात्र उत्सव 7 दिवस म्हणजे नवरात्र उत्सव 9 दिवस इथे संध्याकाळी 7 वाजता जवळजवळ आरतीचा प्रोग्राम सुरू होतो. आरती सुरू होती. या देवीची पालखी मांडवी पर्यंत आम्ही घेऊन जातो. अरे वा. मांडवी पर्यंत खेळत खेळत सगळे गावातले शहरातले सगळे पुढच्या ज्या एरियात जाईल त्या एरियातले लोक सगळे चाकरमानी पण त्याच्यासाठी येत असतील. येतात. ते आनंदाने नाचवत असतात पालखी. आणि मग भैरीचं देवस्थान आहे. त्याची भेट झाल्यानंतर म्हणजे मुन्ना सुर्वे एक प्रतिष्ठित भंडारी समाजाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या घरात कायम अगदी शिमगोत्सव सुरू झाल्यापासून त्यांच्या घरात ती पालखी बसते. ती सगळी मनोभावे पूजा करतात आणि मग तिथून उठून गेल्यावर पालखी होळी मातेला होळी तोडायला जाते आणि ती मग होळी घेऊन सकाळी ते परत येते स्वतःच्या घरी. काका खूप बरं वाटलं, तुम्ही आम्हाला चांगलं इन्फॉर्मेशन दिली. खूप धन्यवाद. थँक्यू. आता आम्ही इकडनं निघतोय आमच्या पुढच्या जर्नीसाठी. त्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण का आम्हाला पुढचे खूप असे तुम्हाला व्हिडिओज आणायचे आहेत, खूप अशा जागा तुम्हाला दाखवायच्या आहेत. त्याच्यासाठी प्लीज 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 आम्हाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जितके पण तुमचे प्रियजन आहेत, तुमच्या ओळखीतले आहेत, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्यांच्याबरोबर हा शेअर करा आणि हा एक्सपिरियन्स त्यांना पण बघू द्या. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.